आता घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। 19 जानेवारीला जीवनदीप महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय क्रॉस कंट्री टूर्नामेंट अंतर्गत डॉक्टर मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठ क्रीडा क्षेत्रात सातत्यानं प्रगती करत असून भविष्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे। पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 294वा वर्धापन दिन आहे। या निमित्तानं शनिवार वाड्याची सजावट करण्यात आली। शनिवार वाड्याचे दोन्ही मुख्य दरवाजे उघडले गेले। थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याचा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमुळे निर्णय घेतलाय। 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। सप्तशृंग गडावर ट्रस्ट विरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं। कामगार कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आणि व्यवस्थापनावर मनमानी कारभाराचा आरोप करण्यात आला। ट्रस्टमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलंय। पालघरच्या चिंतूपाडा येथील कारखान्याला आग लागली आहे। भगवती फोम या कारखान्याला आग लागली। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। भारतीय वायुसेना आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सूर्यकिरण एअर शोचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात हा भव्य शो आयोजित केला। हा शो बघण्यासाठी हजारो नाशिककरांनी गर्दी केली। 22 आणि 23 जानेवारीला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यात माघी गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी आहे। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या। गणेश जन्म सोहळ्यानिमित्त बाप्पाला चॉकलेटचा प्रसाद दाखवण्यात आला। गणेश जयंतीनिमित्त नागपूर शहरातल्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मंदिरात आकर्षक फुलांची विशेष सजावट करण्यात आली। ठाण्यातील लुईसवाडी विभागातील साईनाथ नगरला रंगीला मित्र मंडळाचा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। यंदा या मंडळाचं 7वं वर्ष आहे। पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली। मंडळाच्या वतीनं दरवर्षी लोकोपयोगी शिबिरही आयोजित करण्यात येत असतात। प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात माघ गणेश जयंतीनिमित्त माघ महोत्सव सुरू झाला। मुंबईत माघी गणेश जयंतीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात भाविकांमध्ये उत्साह दिसून येतोय। 19 ते 25 जानेवारी दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन संपूर्ण सज्ज झालं। या निवडणुकीसाठी 2282 मतदान केंद्र असतील तर 18,73,053 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान केंद्रावर 10,048 कर्मचारी लागतील। त्यासाठी 12,000 कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश तयार केलेले आहेत। नागपुरात सलग चौथ्यांदा महापालिकेत भाजपची सत्ता आली आहे। महापौरपदी एससी प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता। महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चढाओढ दिसून येते आहे। कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडमधून सतत निघणाऱ्या दुर्गंधीबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना फटकारलंय। पूर्वीच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले। सतत येणाऱ्या दुर्गंधी आणि वायू उत्सर्जनामुळे नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होत आहे। समिती नेमूनही डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला नसल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव केला। नागपूरमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतानं 238 धावा केल्या। प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाला फक्त 190 धावा करता आल्या। भारतानं या मालिकेत 1-0नं आघाडी घेतली आहे। नागपुरातील उज्ज्वल नगर भागात अंडरपासचा भला मोठा लोखंडी बीम तुटून खाली पडला। बीम पडला तेव्हा खाली कुठलंही वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। या अंडरपासमधून रोज हजारो वाहनांची वाहतूक होत असल्यानं लवकरात लवकर हा बीम तिथून हटवण्यात आला।